आज आपण सुजीची खीर करणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी सुजी, थोडे गुळाचा किस केलेला आहे, ड्रायफ्रूट्समध्ये थोडे मनुके, काजू बदाम आणि अर्धी वाटी चिरलेले खोबरं घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेऊ. ड्रायफ्रूट चांगले परतून घेऊ. त्यानंतर आपल्याला सुजी घालायची आहे. हे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊ. थांबा. त्याच तुपामध्ये 1 चमचा ॲडिशनल तूप घालून ही सुजी आपण परतून घ्यायची आहे. जास्त लालसर करायचं नाही, मंद आचेवर याला परतून घ्यायचं आहे. सुजी आपण परतून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, ते आपण यामध्ये ओतू. आपल्याला किती क्वांटिटीमध्ये खीर बनवायची आहे त्या प्रमाणात आपण पाणी घ्यायचं आहे. पाणी ओतल्यानंतर आपण ही सुजी शिजू द्यायची आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालणार आहोत आणि आपण तुपात तळलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे. यामध्ये आपण थोडी खसखस ॲड करणार आहोत, त्यामुळे खीर अशी चांगली लागते. आपण बघू शकतो आपली सुजी चांगलीशी शिजलेली आहे. आता आपण यामध्ये वेलची पूड टाकूया. थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे चव छान येते खीरीला. आणि आता आपण हा किसलेला गूळ टाकणार आहोत. आपल्याला किती प्रमाणात गोड आवडतं या प्रमाणात हा गूळ घाला आणि चांगलं हलवून घ्या. आपला गूळ हा ऑरेंज कलरचा असल्यामुळे खीरीला ऑरेंज कलर आलेला आहे.